एव्हरीवन, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहूयात की आजची जी तारीख आहे 20 मार्च 2024, ह्या दिवशी आपण जे ट्रेड घेतले आहेत निफ्टीवर ते कोणत्या लॉजिकने घेतलेले आहेत आणि त्याचा जो PNL आहे तो आपण बघणार आहोत. तर आज आपण हेज केलेला आहे इथे एक ट्रेड आणि एक नेकेड बाईंगचं झालेलं आहे, तो आपण पुढे पाहूया. पहिले आपण जो हेज ट्रेड केलेला आहे त्याचं मी तुम्हाला दाखवतो PNL. हा बघा, हा जो पहिला हेज ट्रेड होता ह्याच्यामध्ये आपला प्रॉफिट झालेला आहे 895, म्हणजे 895 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये काय केलं होतं त्याच्यामागचं लॉजिक बघूयात. तर इथे पहा, सकाळी निफ्टी कालच्या रेंजमध्ये ओपन होऊन एक वरती जाण्याचा एक प्रयत्न केला होता. त्यानंतर तिथून एक फॉल आला निफ्टीमध्ये. मग जी रेंज झाली सकाळची, जी पहिली 15 मिनटं किंवा 20 मिनटं म्हणजे एक झाली होती ORB, म्हणजे एक हाय नंतर तो हाय काय ब्रेक झाला नव्हता, परंतु लो ब्रेक पहिले झाला. मग अशा वेळी आपण एंट्रीसाठी ऑपॉर्च्युनिटी शोधत असतो. तर हा लो ब्रेक झाल्यानंतर आपण इथे हेज ट्रेड बनवलेला आहे, कारण की इथे जर स्टॉप लॉस तुम्ही बघितला तर हा साधारणतः स्टॉप लॉस जातोय 60-65 पॉईंटपर्यंत. तर एवढ्या ह्याची रिस्क तर आपण घेणार नाहीत नेकेड बाईंग करून. मग आपण काय केलेलं आहे, इथे एक हेज ट्रेड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता 21,850चा कॉल हा सेल केलेला आहे आणि त्याच्यासमोर 21,950चा कॉल हा बाय केलेला आहे. इथे ह्याची सेलिंग प्राईस ही होती आणि खाली आपण जिथे एक्झिट केलं तिथे प्राईस ही आहे. आणि ह्याला बाय केलं होतं 47ला आणि हा बाय पुन्हा एक्झिट केला आहे 30ला. तर हेजमध्ये एक पोझिशन प्रॉफिटमध्ये असते तेव्हा दुसरी लॉसमध्ये असते, पण जर ओव्हरऑल बघितलं तर प्रॉफिटमध्ये आपण असतो. तर ही 895 ह्याच्यामध्ये प्रॉफिट नव्हता, ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे तो 600. एक दुसरी जी नेकेड केलेली आहे त्याचं इथे प्रॉफिट ॲड होत आहे निफ्टीमध्येच, त्यामुळे ती टोटल दाखवत आहे. बरोबर. तर आपण पाहूया हा लॉजिक. तर ह्याच्यामागे आहे ना आपल्याला एक जिथे एंट्री झालेली आहे आपली तिथे आपण त्या स्ट्राईक प्राईजवरची, म्हणजे तिथे तेव्हा स्पॉट प्राईज होती 21,822. तर आपण 21,850चा स्ट्राईक प्राईज बघायची त्यावेळी. 21,850ची त्यावेळी स्ट्राईक प्राईज जी आपण बघितलेली होती तेव्हा त्याचा ओपन इंटरेस्ट जो आहे त्याच्यामध्ये काय फरक होता ते आपण पाहूया. तर बघा, साधारणतः 10 वाजता म्हणजे जेव्हा आपली एंट्री झाली होती 9:55ला, तेव्हा इथून कॉल रायटर हे इथून वाढत होते आणि त्याच्यासमोर इथे थोडं पुट रायटरमध्ये डिक्लाईन म्हणजे हे येत होतं, कमी होत होते. तर त्याच्यानंतर पण आपण पाहिलं की जेव्हा कॉल रायटर वाढले तेव्हा मार्केटमध्ये एक डाऊन साईडला स्ट्रेंथ आली. तर आपण तेव्हा असं अज्युम केलं की आपल्या म्हणजे एक स्ट्रेंथ दाखवत आहे तिथे कॉल रायटर, जे वरती जायचा प्रयत्न करतायत खालून. आणि ही तेव्हा पुट रायटरसुद्धा वरती जातो, पण पुट रायटरने खालच्या साईडला एक थोडी हे घेतली आणि इथे प्राईस पण तुम्ही पाहू शकता, जी अंडरलाईन प्राईस आहे ती डाऊन होत होती. त्याच्यावरनं आपल्याला असा अंदाज आला की इथून प्राईस पडू शकते आणि आपण त्यावेळी नेकेड न जाता हेज केलेला आहे, कारण की आपली रिस्क मॅनेज झालेली आहे. आपण मोठे स्टॉप लॉस नाही घ्यायचे, त्याच्यामुळे आपण इथे एक छोट्या स्टॉप लॉसने, म्हणजे स्टॉप लॉस कमी झाला असता आपला, कारण की आपली एक हेज पोझिशन इथे चालू होती. बरोबर. तर त्यामध्ये आपला 600चा प्रॉफिट झालेला आहे. आता दुसरी जी एंट्री झालेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ही झालेली आहे दुसरी एंट्री. ही पहा, निफ्टीमध्ये ज्याच्यामध्ये आपली बाईंग झाली होती 74ला आणि आपण एक्झिट केलेला 85ला आणि ह्याच्यामध्ये 537 रुपये प्रॉफिट झाला. आणि ही शेवटची आहे ती बँक निफ्टीमध्ये एक एक्सपायरीमुळे हेज केला होता, पण तो आपण मुवमेंट आल्यामुळे आधी एक्झिट केला. त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिटच झाला, थोडासा झाला पण तो प्रॉफिटच झाला. आणि ओव्हरऑल आपला आज डे क्लोज झालेला आहे तो 1495. तर इथे आपण पाहूयात की पहिल्या ट्रेडचं लॉजिक तर कळलं आणि आपण पहिला ट्रेड हा इथे एक्झिट केला होता. इथे आपण पाहू शकता की एंट्री आपल्याला इथे दिसत आहे. खाली सपोर्ट होता, तो ब्रेक झाला आणि नंतर एक कंटिन्युएशन दिली. इथे 15 मिनटावर एक सपोर्ट मारलेला होता आपण ऑलरेडी. तर आपलं एक्सपेक्टेशन होतंच की इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. त्याच्यात थोडा खाली जाऊन रिव्हर्सल झालं किंवा कंटिन्युएशन येईल हे आपल्याला काय माहीत नव्हतं, परंतु आपण एक्झिट केली आहे. ती कसल्या बेसवर केलेली आहे, तर आपल्याला इथून एंट्रीनंतर एक मूव मिळाली
आणि इथे एक दोजी टाईप झाली कारण की आपल्याला खाली एक सपोर्ट दिसतोय. तर सपोर्ट नंतर सपोर्टच्या आधी एक दोजी झालेली आहे म्हणजे कदाचित इथून रिव्हर्सल येऊ शकतो, म्हणून मी एक सेफ म्हणून आपण इथे ह्या कॅन्डल जशी क्लोज झाली तशी आपण एक्झिट मारली. ज्याच्यानंतर ही आपली जी पहिली म्हणजे पोझिशन आहे, जी आपण पहिली पोझिशन बनवली, ही इथे क्लोज झाली. याचं इथे सिनारिओ दिसतो आपल्याला, जी 600 रुपये प्लसमध्ये आपली क्लोज झालेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर जी आपण एक नेकेड एंट्री निफ्टीमध्येच केलेली आहे, ती नेकेड का केली आहे तर पहा इथे एक स्ट्रॉंग फॉल नंतर आहे ना, हा सपोर्टसुद्धा तुटलेला दिसत आहे. तर हा जो सपोर्ट तुटलेला आहे, तर आपण अशा वेळी काय करतो, जेव्हा आपलं नेकेड बाईंग करायची असते ना, तर आता मी हे काढून टाकतो. दुसरी एंट्री आहे ते आपण डिस्कस करूया. पहिली एंट्री तर मी सांगितलेलीच आहे. तर अशावेळी जेव्हा सपोर्ट तुटतो तेव्हा ते सपोर्टचा आपण लो मार्क करतो आणि त्याला 1 मिनिटावर छोट्या स्टॉप लॉसने प्ले करतो. तर आता आपण जर इथे पाहिलं की हा सपोर्ट जेव्हा तुटलेला आहे, आपण 1 मिनिटावर मार्क केलेला आहे, तर हा सपोर्ट तुटल्यानंतर आपण लगेच एंट्री नाही घेत, कारण की इथे एंट्री घेतल्यावर बघा एक फॉलोअप म्हणजे एक रिट्रेसमेंट घेते, तर त्याच्यावेळी आपण फसू शकतो. त्यामुळे त्याचा लो मार्क करायचा आणि जेव्हा 1 मिनिटावर ही क्लोज करते तेव्हा आपण इथे एंट्री घेतली आणि एक साधारणतः इथे स्टॉप लॉस पकडून चाललेलो की इथे आला तर आपण एक्झिट करू, किंवा इथे ह्या रिट्रेसमेंटवर एकदम परफेक्ट होतं की इथून जेव्हा रिव्हर्सल ह्यापर्यंत येईल तेव्हा आपण एक्झिट करू. म्हणतो तिथून पण आपल्याला एक फॉल मिळालेला आहे, पण आपण तिथे पण थोडं लवकर एक्झिट झालेलं, कारण की त्यावेळी आपली हेजची पोझिशनसुद्धा चालू होती, त्यामुळे दोघांमध्ये प्रॉफिट होतं. त्यामुळे इथेही एक छोट्या 500-550च्या प्रॉफिटने आपण ही एक्झिट केलेली आहे आणि तिथे पण प्रॉफिट बुक केलेलं आहे. त्याच्यामुळे कधीही मोठ्या प्रॉफिटपेक्षा छोटं प्रॉफिट जरी झालं, लॉसपेक्षा प्रॉफिट कधीही चांगलं, तर आपण त्याच्याकडे लक्ष देतो. आपण आपली रिस्क मॅनेज करायची. मार्केट कुठपर्यंत जाईल काही नाही सांगता येत. एवढ्या फॉल नंतर पण मार्केट एक बाउन्स दिसला आहे, तर आपण अशा वेळी जर आपल्या पोझिशनमध्ये ट्रेलिंग किंवा आपण सॅटिस्फाईड होऊन एक्झिट नाही केलं तर आपलं पूर्ण प्रॉफिट हे रॅली घेऊन जाऊ शकत होते. तर आपण आपल्याला जिथे आपलं सेटअप सांगते तिथे आपण एंट्री करायची आणि जिथे सेटअप सांगते तिथे एक्झिट करायचं. तर इथे हे प्रॉफिट वगैरे दाखवण्याचा उद्देश एवढंच आहे, इथे मोठे प्रॉफिट दाखवत नाही आहेत आपण, की त्या ट्रेडमार्कचं लॉजिक फक्त आपल्याला सांगायचं आहे की लॉजिक आपण काय यूज करतो. आणि ही पहिली एंट्री जेव्हा आपण केली तेव्हा हे पण आपण पाहिलं होतं की RSIने सुद्धा लो काढला आहे का, तर RSIने सुद्धा डे लो काढला होता. मागच्या दिवसाचा आपण गृहीत नाही धरत. आजच्या दिवसाचा जो लो आहे तो कॅन्डलसोबत RSI पण लो काढतो का, तर काढलं होतं आणि आपण ते सुद्धा एक पाहतो. दुसऱ्या एंट्रीच्या वेळी पण सुद्धा पहा इकडे RSIने सुद्धा लो काढला. त्याच्यानंतर जेव्हा एक रॅली आली तेव्हा RSIने लोअर लो फॉर्मेशन बदलून हायर हाय फॉर्मेशन घेतलं आणि त्यासोबतच आणि ही जी रॅली होती ह्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं नाही, कारण की निफ्टीमध्ये पहा इथे हा रेजिस्टन्स होता, पुन्हा डे हाय हा एक रेजिस्टन्स म्हणून काम करणार होता हे आपल्याला माहीत होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा एक रेजिस्टन्स होता, म्हणून आपण घाई केलेली नाही ह्याच्यामध्ये एंट्री आणि आपण प्रॉफिट बुक केल्यामुळे जास्त एंट्रीच्या मागे पण नाही लागले. फक्त एक लास्टला आपण बँक निफ्टीमध्ये एंट्री घेतली आहे, त्याच्यामध्ये पण एक्झिट केली कारण की टॉपवरून एक फॉल येताना दिसला आपला, कारण की निफ्टी पण इथे थांबली होती. निफ्टीला 2 रेजिस्टन्स दिसले आणि आपण तेव्हा बँक निफ्टीने डे हाय काढलं तरी पण आपण तिथून एक्झिट घेतलेला आहे, कारण की तिथे आपल्याला ती पण सेल एंट्रीच होती, सेलला हेज केलेलं होतं, तिथेही आपण एक्झिट केलेलं आहे. तर आजचे हे ट्रेड आपण इथे डिस्कस केले. तर ह्याचा मागचा उद्देश एवढंच की लॉजिक समजलं पाहिजे. आपण इथे कुठे काय भरपूर प्रॉफिट करण्याचे टेक काही सांगत नाही, परंतु इथे आपण काय शिकण्याचा प्रयत्न करूया की कमी प्रॉफिट पण कन्सिस्टंट प्रॉफिट आपल्याला आलं पाहिजे, जे आपण हेजिंगमध्ये करण्याचा प्रयत्न करू. हेजिंगमध्ये आपल्याला कॅपिटल प्रोटेक्ट राहते, जे नेकेड बाईंगमध्ये आपण कॅपिटल मोठ्या प्रमाणात म्हणजे वाईप अप होऊ शकतं तिथे लगेच. परंतु हेजिंग जर तुमचे असेल, जर आपण ऑप्शन सेलिंग करतो परंतु त्याला हेजिंग जर करत असतील तर आपण एक कुठेतरी प्रोटेक्टेड असतो. तर नेहमी आपल्या ह्याच्यावर आता मागच्या ज्या काही व्हिडिओ आले ते आपण हेजिंगच दाखवलेली होती आणि तेच आपण इथे प्रयत्न करतो की नेकेड बाईंगचे आपले जे विनिंग चान्सेस असतात ते नेहमी कमी असतात, परंतु तुम्ही जेव्हा सेलिंग साईडनं मार्केटला बघता तेव्हा तुमचे विन करण्याचे चान्सेस जास्त असतात. पण नेकेड सेलिंग पण तितकीच रिस्की आहे, म्हणून आपण हेच सोबत त्याच्यामध्ये जातो. तर चला, आजचा हा लॉजिक आपण इथे हे केला आहे आणि आज मार्केट एंडनंतर आपण हे करत आहात व्हिडिओ शूट. तर आपण इकडे तारीख आजची तुम्हाला दाखवून देतो. तारीख आणि वेळ आपण संध्याकाळी शूट करत आहोत.
आणि वेळ पण मार्केट बंद झाल्यानंतर करत आहोत. ओके, तर एकदा आपण क्लोज करूया इकडे व्हिडिओ. थँक्यू.